नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार AN आपल्याला बिझनेस स्टॅटिस्टिक या विषयासाठी आहे. तर बिझनेस स्टॅटिस्टिकमध्ये आपण पहिलं युनिट या ठिकाणी बघतो आहे, इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक अकाउंट. त्यामध्ये इंट्रोडक्शन बघितलं आहे, डेफिनेशन बघितलेली आहे, स्कोप ऑफ स्टॅटिस्टिक बघितलेला आहे. त्यानंतर लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक आपल्याला बघायचं आहे. सांख्यिकीच्या मर्यादा या ठिकाणी आपल्याला बघायच्या आहेत. सांख्यिकीचे महत्त्व नैसर्गिक, सामाजिक, भौतिक क्षेत्रात या ठिकाणी आपल्याला दिसून येतात, आपण बघितलेलं आहे. त्या सांख्यिकीची व्याप्ती देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. तरी देखील या ठिकाणी सांख्यिकी स्वतःवर काही मर्यादा आहेत असं आपल्याला म्हणता येतात. त्या मर्यादा पुढील पद्धतीने आहेत, ते आपल्याला बघायचे. ठीक आहे. पहिली मर्यादा आहे सांख्यिकीच्या मर्यादा आपण बघतोय. त्यामध्ये पहिली मर्यादा या ठिकाणी सांख्यिकीत वैयक्तिक घटकांना स्थान नसते. म्हणजे सांख्यिकीच्या आधारे वैयक्तिक तथ्यांचा अभ्यास केला जात नसून समूहाचा अभ्यास केला जातो. सांख्यिकीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचा या ठिकाणी अभ्यास केला जात नाही, तर समूहाचा अभ्यास केला जातो असं आपल्याला म्हणता येतं. व्यक्तीचे उत्पन्न, व्यक्तीचे राहणीमान इत्यादी घटकांना या ठिकाणी स्थान नसतं. तर सांख्यिकीत व्यक्तींचा अभ्यास करीत नाही, तर ती फक्त संख्येच्या संघाचा किंवा गटाचा अभ्यास करत असते असं आपल्याला म्हणता येतं. ही त्याच्यावर एक मर्यादा आहे. त्यानंतर दुसरं, सांख्यिकीचा दुरुपयोग होऊ शकतो. सांख्यिकीचा दुरुपयोग होऊ शकतो म्हणजे सांख्यिकीमध्ये संख्येचा त्यासोबतच तक्त्याचा वापर करून या ठिकाणी निष्कर्ष काढले जातात. काही तक्ते वापरले जातात, काही संख्या वापरल्या जातात, त्यातून निष्कर्ष काढले जातात. म्हणून सांख्यिकीचा दुरुपयोग होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यासोबतच चुकीची माहिती असेल तर निष्कर्ष देखील या ठिकाणी चुकीचे निघू शकतात. आणि सांख्यिकीची हाताळणी या ठिकाणी कुशल व्यक्तीकडूनच होणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचा दुरुपयोग होऊ शकतो असं आपल्याला म्हणता येतं. ही सेकंड नंबरची त्या ठिकाणी मर्यादा आहे. त्यानंतर थर्ड नंबर, सांख्यिकी हे साधन आहे. सांख्यिकीच्या साहाय्याने आकडेवारी गोळा करून अनेक प्रक्रिया करून या ठिकाणी निष्कर्ष काढले जातात असं आपल्याला म्हणता येतात. म्हणजे स्टॅटिस्टिकचा वापर करून या ठिकाणी अनेक आकडेवारी गोळा केली जाते, त्यावर प्रक्रिया करून या ठिकाणी निष्कर्ष काढले जातात. आता हे काढत असताना या ठिकाणी हे स्टॅटिस्टिक म्हणजे काय, एक प्रकारचं साधन आहे. साध्य आहे का, निर्णय या ठिकाणी मिळतो आहे का आपल्याला, नाही. डेटा कलेक्ट करणं, त्या डेटावर प्रक्रिया करणं आणि त्यानंतर या ठिकाणी निष्कर्ष निघतात असं आपल्याला म्हणता येतात. म्हणून स्टॅटिस्टिक किंवा सांख्यिकी हे माध्यम आहे, साधन साध्य नसून माध्यम आहे असं आपल्याला म्हणता येतं. साधन म्हणजे एक मीडिया आहे असं आपल्याला म्हणता येतं, ते साध्य नाही आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्यानंतर चौथं या ठिकाणी जे मर्यादा आहे त्यामध्ये सांख्यिकीमध्ये समूहाचे अध्ययन केले जाते. यापूर्वी देखील मी म्हटलेलं आहे, सांख्यिकीमध्ये अंकांच्या समूहाचा अभ्यास केला जातो, गटाचा अभ्यास केला जातो, वैयक्तिक घटकांना या ठिकाणी स्थान नाही आहे असं देखील आपल्याला म्हणता येतं. हे त्यावरची मर्यादा आहे. त्यानंतर पाचवी मर्यादा जी आहे, सांख्यिकीचे निष्कर्ष हे सरासरी खरे असतात. आता सांख्यिकीपासून जे निष्कर्ष काढले जातात किंवा स्टॅटिस्टिक्सनं जे निष्कर्ष काढले जातात ते साधारणतः ॲव्हरेज जर केलं तर त्याचं खरे असतात असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे मागणीमध्ये वाढ झाली, किमतीमध्ये वाढ झाली तर मागणीमध्ये घट होईल, किमतीमध्ये घट झाली तर मागणीमध्ये वाढ होईल.
आणि हे परिस्थितीनुसार या ठिकाणी बदलत असतात, म्हणून या ठिकाणी त्याच्यावर ही एक मर्यादा येत असते असं आपल्याला म्हणता येतात. म्हणजे परिस्थिती जर बदलली तर या ठिकाणी तुमचा निष्कर्ष पण बदलत असतो आणि त्यामुळं त्याचं जे खरेपण आहे किंवा ॲक्युरेसी आहे ते ॲव्हरेज या ठिकाणी बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येतं, सरासरी बरोबर आहे. त्यानंतर 6व्या नंबरचा जो निष्कर्ष लिमिट आहे सांख्यिकीवर, त्यामध्ये सांख्यिकी निर्णय हे नेहमी पूर्णपणे अचूक व प्रामाणिक नसतात. सांख्यिकीचे निर्णय हे नेहमी पूर्णपणे अचूक व प्रामाणिक नसतात. आपण बघतोय याच्या अगोदरच मी म्हटलं, परिस्थितीनुसार या ठिकाणीचे त्याचे निर्णय किंवा निष्कर्ष हे या ठिकाणी बदलले जातात असं आपल्याला म्हणता येतात. म्हणजे परिस्थिती जशी आहे त्यानुसार या ठिकाणी निष्कर्ष निघत असतात सांख्यिकीच्या माध्यमानं. परिस्थिती चेंज झाली, समजा बाजारपेठेमध्ये किमती कमी आहेत, काय होईल? मागणी वाढेल. बाजारपेठेमध्ये किमती वाढलेल्या आहेत, त्यावेळेस काय होईल? मागणी कमी होईल. असा आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष बघायला मिळतात. म्हणजे परिस्थिती बदलली की लगेच निष्कर्ष बदलले आणि त्यामुळं पूर्णपणे अचूक व प्रामाणिक नसतात. हे सांख्यिकीवरून या ठिकाणी लिमिट आहे असं आपल्याला म्हणता येतं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, सामग्री संग्रहण, कलेक्शन ऑफ डेटा त्याला आपण म्हणतोय. सामग्री संग्रहण आपल्या दैनंदिन जीवनात अंकाच्या स्वरूपात, सांख्यिकीच्या स्वरूपात प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी माहिती गोळा करत असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी कलेक्ट करत असतो. ती अंकाच्या स्वरूपात जर गोळा केली तर त्याला सामग्री संग्रहण असं आपण म्हणतोय. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमांना या ठिकाणी माहिती कलेक्ट करत असतो. त्यामध्ये संभाषण असेल, दूरचित्रवाणी असेल, संगणक असेल, रेडिओ असेल, वर्तमानपत्रे असतील, सूचना, आदेश यांच्या माध्यमानं आपण माहिती गोळा करत असतो. यालाच सामग्री संग्रहण असं म्हटलं जातं. आता सामग्री संग्रहण करत असताना सामग्री संग्रहण हे 2 प्रकारचे असते. त्यामध्ये पहिली सामग्री संग्रहण म्हणजे त्याला प्राथमिक सामग्री संग्रहण असं म्हटलं जातं, प्रायमरी डेटा, आणि दुसरे आहे द्वितीय सामग्री संग्रहण, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. आता प्रायमरी डेटा, प्राथमिक संग्रहण किंवा प्राथमिक सामग्री त्याला जो म्हणतोय, जी सामग्री नव्याने गोळा करावी लागते अशी सामग्री म्हणजे प्राथमिक सामग्री असं आपण म्हणू शकतो. नव्याने गोळा करणं किंवा माहिती संशोधन करता या ठिकाणी स्वतः मिळवत असतो. माहिती संशोधन करता म्हणजे जो या ठिकाणी संशोधक आहे तो स्वतः मिळवत असतो, त्याला प्रायमरी डेटा असं म्हटलं जातं. म्हणजे समजा मी रिसर्च स्टुडंट आहे, PhDचा स्टुडंट आहे आणि समजा माझा विषय बँकेवर आहे, तर त्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी जी माहिती मिळवतोय त्याला प्रायमरी डेटा असं म्हटलं जातं. नव्यानं या ठिकाणी माहिती मिळवणं याला प्रायमरी डेटा असं म्हटलं जातं. आता प्रायमरी डेटा संग्रहणाच्या 5 पद्धती आहेत. त्या पद्धती कोणकोणत्या ते आपण जाणून घेऊ. 1 नंबर, प्रत्यक्ष वैयक्तिक मुलाखत घेणं. म्हणजे संशोधक स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून या ठिकाणी स्वतः जातो, बाबा आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचं आहे, माझा असं संशोधन विषय आहे हे त्याच्यासमोर सांगतो आणि प्रत्यक्ष या ठिकाणी विचारपूस करून माहिती मिळवत असतो. याला प्रत्यक्ष वैयक्तिक मुलाखत असं म्हटलं जातं. 2 नंबर, अप्रत्यक्ष मौखिक मुलाखत ही एक आहे. ज्या वेळेस संबंधित व्यक्ती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास नकार देतो त्याला अप्रत्यक्ष मौखिक मुलाखत असं म्हटलं जातं. म्हणजे समजा एखादी आग लागलेली आहे बँकेला आणि बँकेच्या शाखा अधिकाऱ्याला जर विचारलं आग कशी लागली तर तो काय म्हणतो, मला नेमकं माहिती नाही आहे.
आगीचं कारण या ठिकाणी तो प्रत्यक्षरित्या सांगत नाही किंवा चोरी झाली, खून झाला, तर त्यावेळेस या ठिकाणी प्रत्यक्ष ते व्यक्ती उत्तर देण्यास नकार देते, त्यावेळेस त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष मौखिक मुलाखत असं म्हटलं जातं. हे प्रायमरी डेटा मिळवण्याचे माध्यम. दुसरं आहे थर्ड नंबर, प्रश्नावलीद्वारे माहिती. संशोधक आपल्या विषयाशी संबंधित वेगवेगळी प्रश्न या ठिकाणी तयार करतो आणि एक प्रश्नावली तयार करतो आणि ती प्रश्नावली पोस्टाद्वारे, ईमेलद्वारे या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचविली जाते आणि त्या प्रश्नांची उत्तरं खरी, योग्य व वेळेच्या आत मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याला प्राथमिक सामग्री असं म्हटलं तर प्रश्नावलीद्वारे माहिती मिळवणं त्याला प्रायमरी डेटामध्येच या ठिकाणी इन्क्लूड केलं जातं. त्यानंतर प्रगणकाद्वारे सामग्री संग्रहण. प्रगणकाद्वारे सामग्री संग्रहण म्हणजे संशोधक हा स्वतः किंवा त्याचा प्रतिनिधी मार्फत माहिती देण्याची भेट देऊन आपल्याजवळील प्रश्नपत्रिका, जी प्रश्नावली आहे, समजा मी संशोधक आहे किंवा माझा एखादी माध्यम जो आहे, प्रतिनिधी आहे, त्याला मी या ठिकाणी प्रश्नावली देऊन एखाद्या बँकेत पाठवली आणि बँकेत पाठवल्याच्यानंतर ती प्रश्नावली प्रत्यक्ष समोर बसून या ठिकाणी मी लिहून घेतोय, त्यावेळेस त्याला प्रगणकाद्वारे सामग्री संग्रहण असं म्हटलं जातं. त्यानंतर पाचवा आहे स्थानिक वार्ताहरतागत म्हणजे संशोधक हा आपल्या आवश्यक असणारी माहिती गोळा करण्याकरिता वार्ताहर किंवा बातमीदार यांच्याशी संपर्क साधून माहिती गोळा करीत असतो. याला प्रायमरी डेटा असं म्हटलं जातं. हे 5 मुद्दे याच्यामध्ये आहेत. सेकंडरी डेटा, द्वितीय सामग्री. संशोधन करीत असताना संशोधककर्ता विषयाशी संबंधित माहिती स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधी मार्फत गोळा न करता, स्वतः किंवा आपल्या प्रतिनिधी मार्फत गोळा न करता तो इतर जे संशोधन झालेलं आहे त्याचा उपयोग करून या ठिकाणी माहिती कलेक्ट करत असतो, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. प्राथमिक माहिती जेव्हा दुसऱ्याने वापरली जाते, पुन्हा एकदा रिपीट करतोय, प्राथमिक माहिती जेव्हा दुसऱ्याने या ठिकाणी वापरली जाते किंवा दुसऱ्यांदा वापरली जाते, याला द्वितीय सामग्री असं म्हटलं जातं. समजा मी रिसर्च स्टुडंट आहे, माझं रिसर्च कंप्लीट झालेलं आहे, PhD अवॉर्ड झालेली आहे, संशोधन तयार झालेलं आहे. त्यावेळेस नवीन एखादी विद्यार्थी येतोय आणि रिसर्च स्टुडंट म्हणून, तर त्यावेळेस त्याला जर माझं प्रबंधामधील काही घ्यायचं असेल किंवा त्या प्रबंधामधील काही भाग या ठिकाणी त्याला रेफरन्स म्हणून घ्यायचा असेल, तर त्या वेळेस त्या माझ्या ज्या माहिती आहे त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. सेकंडरी डेटा अंडर त्याला ती माहिती घेता येत असते असं आपल्याला म्हणता येतं. मग सेकंडरी डेटा घेत असताना 2 पद्धतीने घेता येतो. प्रकाशित साधने, पब्लिक सोर्सेस, आणि अप्रकाशित साधने म्हणजे अनपब्लिश सोर्सेस. आता प्रकाशित साधने कोणकोणते आहेत? त्यामध्ये सरकारी प्रकाशने, केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध मंत्रालय, सांख्यिकी विभाग यांचे जे काही प्रकाशने येतात त्याच्यातून माहिती मिळवणं, याला सेकंडरी डेटामध्येच इनबिल्ट केलं जातं. त्यानंतर निमसरकारी प्रकाशने. निमसरकारी प्रकाशने म्हणजे कोणते प्रकाशने? जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, विद्यालये, विद्यापीठ यांचं मधून जी प्रकाशने येतात त्याला साधारणतः निम सरकारी प्रकाशने असं म्हटलं जातं. त्यामधून जर माहिती या ठिकाणी मी कलेक्ट करतोय तर त्याला सेकंडरी डेटामध्ये घ्यावं लागतं. समजा विद्यापीठाचं प्रॉस्पेक्ट निघालेलं आहे किंवा विद्यापीठाचं
वार्षिक अहवाल निघालेला आहे, त्या अहवालातून मी काहीतरी माहिती घेतलेली आहे, तर त्यावेळेस त्याला सेकंडरी डेटामध्ये टाकावं लागतं असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रकाशने हे देखील UNO किंवा IMF, जागतिक बँक, जागतिक आरोग्य संघटना यांची जी प्रकाशने आहेत त्याचा जर उपयोग मी माझ्या संशोधनामध्ये घेत असेल तर त्याला सेकंडरी डेटा अंतर्गत आपल्याला घेता येत असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वाणिज्य संस्थेची प्रकाशने, जे वाणिज्य संस्था आहेत त्यामध्ये आपण व्यापारी बँका म्हणतोय, सहकारी बँका म्हणतोय, नागरी बँका म्हणतोय, विमा कंपन्या म्हणतोय, वाणिज्य संस्था किंवा भाग बाजार, शेअर मार्केट यांची जी प्रकाशने आहेत त्यांचा जर वापर आपल्याला या ठिकाणी करायचा असेल तर सेकंडरी डेटा अंतर्गत आपल्याला संशोधनामध्ये करता येत असतो असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर वर्तमानपत्रे, मासिके व नियतकालिके हे याचा देखील वापर आपल्याला सेकंडरी डेटामधून करता येतो. त्यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके, पाक्षिके, वार्षिकांक, साप्ताहिक, त्यानंतर दैनिक यांचा देखील वापर या ठिकाणी साधारणतः सेकंडरी डेटा म्हणून आपल्याला करता येतो, कारण तो पहिल्यांदा कलेक्ट केलेला असतो, आपण दुसऱ्यांदा वापरतोय म्हणून त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. त्यानंतर संदर्भ ग्रंथ आहे. संशोधन विषयाशी संबंधित माहिती गोळा केल्यानंतर कोणत्या पुस्तकातून, कोणत्या पेजवरून किंवा कोणत्या लाईनवरून या ठिकाणी, कोणत्या ओळीवरून या ठिकाणी ती माहिती कलेक्ट करतोय त्याला संदर्भ ग्रंथ असं म्हटलं जातं. म्हणजे समजा तुम्ही या पुस्तकामधून एखादी 400 पेजवरचं माहिती घेतोय तर त्या पुस्तकाचा नाव, त्यानंतर ऑथरचं नाव, त्यानंतर कोणतं पेज आहे, कोणत्या पेजवर कितवी ओळ आहे किंवा कितवा पॅरा आहे, या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही रेफरन्स त्या ठिकाणी द्यावा लागतो, त्याला सेकंडरी डेटामध्येच या ठिकाणी घेतलं जातं. त्यानंतर अप्रकाशित साधने हा दुसरा प्रकार आहे सेकंडरी डेटाचा. त्यामध्ये शासकीय कार्यालये, विविध वित्त संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रमंडळ, विविध संस्था यांच्याकडे असलेली बरीचशी माहिती प्रकाशित केली जात नाही. अशा सामग्रीला अप्रकाशित सामग्री असं म्हटलं जातं. संशोधकाला आपल्या संशोधनात अशा सामग्रीचा उपयोग केला जातो, त्याला अप्रकाशित साधने असं म्हटलं जातं. म्हणजे पब्लिश झाले नाहीत पण तरी पण तुम्ही दुसऱ्यांदा उपयोग करताय त्या साधनांचा, तर त्यावेळेस अप्रकाशित साधने असं म्हटलं जातं, त्याला सेकंडरी डेटा असं म्हटलं जातं. ठीक आहे, या पद्धतीनं हे स्टॅटिस्टिकची लिमिटेशन आणि त्यानंतर कलेक्शन ऑफ डेटा आपण बघितलेला आहे. राहिलेला भाग नंतरच्या पिरियडला बघू. ठीक आहे, धन्यवाद.